ज्यावेळेस मशीन नव्हती त्यावेळेस हाताने सगळं काम केलं जायचं. आधी गहू कापल्या जायचा आणि नंतर परत त्याला काढला जायचा. पण आता डायरेक्ट मशीन असते ॲटोमॅटिक. त्या मशीनमध्ये सर्व गहू आपल्याजवळ येतो. आणि बघा कशा प्रकारे गहू आतमध्ये चालला जातो. पाहू शकता तुम्ही. काय वाडा कुठे आहे? काय वाडा नाही, घरीच बसती त्या मेंढ्या. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज शेतामध्ये गहू काढण्यासाठी मशीन येणार आहे. हे बघा, हा जो गहू आहे आपला हा पूर्ण गहू आज काढायचा आहे. तर त्याच्यामुळे शेतात आलो आहे. बघा, सर्वात आधी शेतात आल्यानंतर आता मस्तपैकी जेवणला बसूयात आपण. जेवण झालं की मशीन येणार आहे आणि मग गहू काढायला सुरुवात करूयात आपण. चला. हे बघा, मग म्हणते नाही रे बा, 800-900 रुपये चालू आहे. काय इतके मागायची मोत्री? नाही इथल्या लवकर आवाज नाही बाते नाही नाही भाऊ, इथे डोले ते कांद्याला पाणी. मोत्रीला कांदा कवा पाहिजे आखाडीच्या बातो दे मला काय देव द्या ना. काय तरी घे थोडंसं खाऊन घे मग. काढून दे. हा कुठं हाय नाही तर गाडी तशी ना तर अजून सुरांती चाललं आराम. आता पैसे त्याला गावात ठेवले मग गावते ना त्याचं ठेवायला असते ना. मोठ्या कोठ्यात रे भाव. ते गव्हाचा कोठा आहे का? चला, जेवण झालं. आता थोडा वेळ बसत अजून. मशीन तर काय येणार नाही गहू काढायला. 1-1:30 वाजता येणार आहे. कारण तिकडचे गहू काढणं चालू आहे. आधी त्या शेतातला आपला गहू निघेल आणि नंतर मग इकडचा गहू काढायचा आहे. हे बघा, हे आराम करत बसल्यात मस्तपैकी. आता चला, आता काय गवाऱ्या तोडून घेऊ आता मस्तपैकी. आधी भेंडी आणि गवार तोडायची आहे त्या साईडला. आता थोडंसं आराम करूयात. गवाऱ्याला नाही पाणी भरेल ना, भेंड्याला का वल्ल होऊन गेला असता नाही तर. चला, आता थोडा वेळ आराम करूयात. आणि आधी गवार आणि भेंडी तोडून घ्यायची आपल्याला. कारण मशीन येतं गहू काढण्यासाठी. तोपर्यंत गवार आणि भेंडी आपली काढून जाईल. बाजारात घेऊन जायची संध्याकाळी. ठीक आहे. चला गाईच, थोडा वेळ आराम केला आणि त्यांनी बघा मिरच्यांना पाणी लावून दिलं. आणि मम्मी ते तिकडं गवार आणि भेंडी काढतायत. अजून तर काही गव्हाचं जे मशीन आहे ते काय आले नाही. ते आलं की मग तुम्हाला दाखवले जाईल की गहू कशा प्रकारे काढला जातो मशीनद्वारे. आधी तर हातानेच, ज्यावेळेस मशीन नव्हती त्यावेळेस हातानेच सगळं काम केलं जायचं. आधी गहू कापल्या जायचा आणि नंतर परत त्याला काढला जायचा. पण आता डायरेक्ट मशीन असते ॲटोमॅटिक. त्या मशीनमध्ये सर्व गहू आपल्याजवळ येतो. आणि गहू आला की मग आपण गोण्या वगैरे भरून त्याला व्यवस्थित 2-4 दिवस सुकवायचा आणि नंतर मग घरामध्ये भरून ठेवायचा. हे बघा, ह्या साईडला मम्मीने त्या गवार वेचून घेत आहेत. आज सायंकाळी बाजारात जातील कदाचित. सो त्याच्यामुळे आज काढून घेतील. आणि नंतर परत या साईडला बघा भेंडी पण काढायची आपल्याला. सो ठीक आहे. चला, अजून आपण तर थोडा वेळ अजून वाट बघणार आहोत मशीनची. मशीन आली की मग तुम्हाला दाखवलं जाईल गहू कशा प्रकारे काढतात ते. हॅलो गाईज, फायनली गव्हाचं मशीन आलं आहे. पण आपल्या शेतात नाही, शेजारच्या शेतात चालू आहे. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. त्यांचं गहू पूर्णपणे काढला गेला की मग ते आपल्या शेतामध्ये येणारे मशीन. हे बघा, शेजारच्या शेतामध्ये चालू आहे. गहू काढायचंच काम चालू आहे त्या ठिकाणी. पण त्यांचा गहू काढला गेला की मग ते मशीन आपल्या शेतामध्ये येणार आहे आणि नंतर मग आपल्या शेतातला गहू काढला जाईल. ठीक आहे. हॅलो गाईज, फायनली तिकडचा गहू काढला गेला आहे. आता मशीन बघा या साईडला निघायला सुरुवात झाली आहे. मशीन आपल्या शेतात येते बघा मस्तपैकी. आता आपल्या शेतामध्ये येईल आणि आता इकडचा गहू काढण्यात येणार आहे. चला, आता 2 ते 3 मिनटातच आपल्या आता शेतात पोचेल आणि हा सगळा गहू आपल्याला काढायचा आहे. बघूयात आपण आता कशा प्रकारे मशीनद्वारे गहू काढला जातो तो. मी पण फर्स्ट टाईम बघतोय. कारण इकडं कधी शेतात येण्याचा जास्त चान्सच नसतो. पुण्याला होतो त्याच्यामुळे कधी आपण इकडे जास्त फिरलोच नाही आहेत. बघूयात आपण आता कशा प्रकारे गहू काढला जाईल ते. आणि हे बघा, त्यांच्या मागे पप्पा आणि लहान भाऊ कागद घेऊन आलेत. गहू ठेवण्यासाठी कागद लागतील. चला, आता फायनली
मशीन शेताकडे वळतोय बघा. या साईडनी वळणार आहे, इकडनं जायचं आपल्याला, कारण या साईडला हरभरा आहे. हरभऱ्याकडून इकडनं जाऊन तिकडे जाणार आहे मशीन. इथं टर्न बसतो का नाही काय माहिती आहे. खूपच छोटी जागा आहे आणि मशीन खूपच मोठं आहे, सो त्याच्यामुळे टर्न बसणार का नाही माहीत नाही. बघा छोटीशी वाट आहे, याच्यातनं जाईल मशीन खाली. एकदम हळूहळू येते मशीन बघा, कारण जागाच खूप छोटी आहे ना. बघा हे पण आलेत आता, या साईडला कागद घेऊन येतील. चला आता मशीन आलं आहे शेताजवळ. चला फायनली मशीन चालू झालंय. साईडला तुम्हाला दाखवतो मी, मस्तपैकी मशीन चालू आहे बघा कशा प्रकारे फिरतोय मशीन. खूपच आवाज येतोय. या साईडला येईल बघा, तिकडं पप्पान ते त्या साईडला थांबले आहेत. त्या साईडचा पण गहू काढायचा आहे, शेजारचे शेतीवाले जे आहेत त्यांचा पण गहू काढायचा आहे. हे बघा मस्तपैकी चालू जात आहे मशीन आता. सुरुवात केली त्यांनी, बघा कशा प्रकारे गहू काढला जातोय. खूपच लवकर होईल, कदाचित अर्ध्या तासातच संपूर्ण काम फिनिश करून टाकेल तो. बघा पुढे सगळा गहू कट केला जातोय आणि मागे घाण पडते त्याच्यावरती बघा या साईडला. आणि गहू जो आहे तो मधले जी पेटी आहे त्याच्यामध्ये साठवला जाईल. या साईडला आता हा इकडचा पट्टा पूर्ण काढला गेला, आता त्या पट्ट्याने तिकडे त्या साईडनं जातील आणि असं पूर्ण शेताला राऊंड मारतील. म्हणजे चौफेर काढत येतात आणि त्या प्रकारे त्यांचा पूर्ण पट्टा कव्हर करतात. ते पाहू शकता तुम्ही आता. आणि फायनलमध्ये गहू तुम्हाला ना, ती जी पेटी दिसते त्या पेटीमध्ये गहू साठवले जातात बघा. ही जी पेटी आहे या पेटीमध्ये गहू साठवला जाईल. चला या साईडला आलंय मशीन बघा. आता पूर्ण गहू काढला आहे बघा कशा प्रकारे गहू आतमध्ये चालला जातो, बघू शकता तुम्ही. या प्रकारे खूपच घाण येते बघा, घाण इतकी उडते, प्रचंड प्रमाणामध्ये घाण उडते. आता परत मागे जाईल मशीन थोडंसं आणि आता ह्या साईडने वरती जाईल पुन्हा. चला गाईस 15 मिनिट झालेत फक्त. 15 मिनिटातच पूर्ण वावर साफ केलंय. अजून थोडंसं राहिलंय, मोजून 5 ते 7 मिनिटामध्ये ते पण फिनिश होईल. तोपर्यंत म्हटलं चला इकडे बघा कागद आणि ते टाकून देऊयात खाली, कारण गहू काढायचं राहील ना. त्या पेटीमध्ये जो गहू साठलेला आहे ना तो इथं टाकून देऊ आपण या कागदावरती. बघा आता इथं कागद आणि ते ठेवत आहेत मामा आणि ते इकडं पप्पा. हे 2 कागद आहेत. डबल करता का? ह्यो मोठा आहे ना नाना, हे बघ मोठा आहे. थांब मध्ये बघतो का? हा डबल कर ना मग याला, डबल करा याला डबल. चला आता आपण थोडंसं हे कागद टाकून घेऊ याच्यावर. हां हे बघा या साईडला थोडंसं राहिलं आहे. आता हे झालं की मग मशीन या साईडला येईल आपलं. डबल करता का? हे बघा डबल करून घेतली. हां हां चला ह्या साईडला पकडलं की एक ह्या साईडला फिरून घेतो आम्ही. हे बघा या साईडला का? हां ठेवा खाली बरोबर. चला कागद टाकला गेला आहे ह्याच्यावरती मस्तपैकी. आता तिथला जो गहू असेल तो ह्याच्यावरती टाकतील. बघूयात आपण कशा प्रकारे इथं गहू टाकला जातो, ते पण तुम्हाला दाखवेल थोड्या वेळातच. हे बघा गाईस मोजून 15 ते 20 मिनिटातच संपूर्ण गहू काढला गेला. फक्त हा एक पट्टा राहिला. आता एक राऊंड तिकडनं येतील आणि पुन्हा इकडनं एक राऊंड घेऊन जातील त्या साईडला. ते बघा
थोडासा पट्टा राहिला आहे फक्त. या साईडचा पूर्ण गहू काढला गेला बघा. फक्त हा एक पट्टा राहिला, इकडचा पण पूर्ण काढला गेला आहे. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे किती फास्ट. जर माणसं लावून जर हे काम केलं असतं तर पूर्ण एक दिवसामध्ये सुद्धा कंप्लीट झालं नसतं. त्याने फक्त अर्ध्या तासामध्येच पूर्ण कंप्लीट करून दिलं आहे काम. बघा किती फास्ट काम होतं आहे मशीनद्वारे. खतरनाक टेक्नॉलॉजी आहे. फायनली गहू पूर्णपणे कंप्लीट झाला आहे आपला. मशीन येते बघा या साईडला. आजूबाजूचे शेतकरी पण बरेच येऊन गेले तिथं. या साईडला बघा मशीन आलं आहे आता. बघा येतं आहे आता. या ठिकाणी गहू टाकला जाईल. चला आलं आहे मशीन फायनली. बघूयात आपण आता कशा प्रकारे गहू इथं टाकला जातो ते. हे बघा हे जे टोक दिसतं ना ह्याच्यातनं कदाचित गहू खाली पडेल मशीनद्वारे. चला बघूयात आपण आता. चला सुरुवात होईल आता. पुढे इकडे खाली पडेल ना. मोरं करावं लागेल थोडंसं. मोरं करा. चला आता लावले व्यवस्थितपणे. सुरुवात करतील ते. चला आता सुरुवात झाली आहे. गहू बघा पडायला लागला आहे या साईडला. कशा प्रकारे गहू येतोय बघा. पाहू शकता तुम्ही. बघा इथं खाली गहू सांगळतोय. खतरनाक टेक्नॉलॉजी आली हा. अर्ध्या तासातच संपूर्ण गहू काढून पण झाला. काय माहीत किती थैल्या नाहीत का. 7-8 थैल्या तरी निघतीलच. छोट्या छोट्या थैल्या. बघा या साईडला मामा आणि भाऊन ते उभे आहेत. कशा प्रकारे गहू निघतोय तो. चलो फिनिश झाला गहू. बघा या प्रकारे गहू निघालाय आपला. चला फायनली गहू काढला गेला. जाऊया थोडंसं आता आराम करूयात आपण इथं सावलीमध्ये. हे बघा सगळे आले तिकडं सावलीमध्ये बसतील आता थोडा वेळ. चला पाणी वगैरे घेऊयात आपण. पाणी आहे रे सुरू. घे बरं पाणी. पाणी घेऊयात आपण. चला पाणी वगैरे पिऊयात. आहे पाणी अजून. चला गहू पूर्ण काढला गेला इथं बघा. साईडला मेंढ्या आल्या आहेत बघा. आपण जाऊयात त्या साईडला. बघा मेंढ्या आहेत. चला जाऊयात आपण तिथं थोडंसं मेंढ्यांकडे. इथं मेंढ्या आल्या आहेत. गहू आत्ताच काढला ना. गव्हाच्या शेतामध्ये चरतायत. हा बघा हो. काय वाडा कुठं आहे. काय वाडा नाही घरीच बसती त्या मेंढ्या. कुठं आपल्या घराच्या मागं. हे बघा मस्तपैकी मेंढ्या चरतायत इकडं. मेंढ्यांमध्ये बघा डॉग. हे बघा हा सगळा गहू काढला गेला ना त्याच्यामध्ये. आता लगेच मेंढ्या आल्या बघा इथं चरायला. त्या पूर्ण शेतामध्ये असं चरतील. ह्याच्यामध्ये थोडे थोडे चारा असतो ह्याच्यामध्ये. बघा हा भाऊ आमचं गावातलाच आहे. लहान मुलगा आहे. आता थोडा वेळ तो चालेल इथं मेंढ्या. दिवसभर कुठं आज इकडंच राहील. पाणी कुठं पाजतो. हा पाट आहे ना इथं. पाटावरच पाजत असं ना. तिथं बाजूलाच पाट आहे. त्याच्यामध्येच मेंढ्यांना पाणी वगैरे पाजलं जातं. आता तो थोडा वेळ चालेल इथं बघा मस्तपैकी. आणि नंतर सायंकाळी जाईल तो घरी. चला आता आपण पण जाऊयात आता त्या साईडला. मम्मीचा पण भाजीपाला तोडला गेला असेल. आता बाजारात जाणार आहे मम्मी आणि पप्पा. बाजारात जाईल. गहू भरायचा होता आपल्याला ॲक्च्युली. पण पप्पांनी ते असं म्हणालेत की 2-3 दिवस त्याला थोडंसं उन्हामध्ये सुकू द्यावं लागेल. कारण कडक ऊन जर लागलं तर नंतर गहू खराब होत नाही. मग त्याला एका जागेवरती भरून ठेवला की तो 1-2 वर्ष व्यवस्थित राहतो गहू. सो चला जाऊयात आपण आता तिकडे. इकडं अजून बऱ्याच मेंढ्या आल्यात. कारण शेतामध्ये जर एखादं पीक काढलं गेलं तर त्या पिकामध्ये जी घाण किंवा कचरा असतो ते सर्व मेंढ्या खाऊन जातात. आणि मुक्या प्राण्यांना चाराही मिळतो. सो त्याच्यामुळे लगेच गव्हामध्ये मेंढ्या आल्या आहेत बघा इकडे या साईडला. किती मेंढ्या आल्या आहेत आता. 3 ते 4 लोकांच्या मेंढ्या आहेत ह्या. आता सगळा जो कचरा असेल ना घाण गवत जे असेल सगळं मेंढ्या साफ करून ठेवतील. म्हणजे शेतही साफ होऊन जातं आणि मुक्या प्राण्यांना चाराही होऊन जातो यामध्ये. ठीक आहे चला आता मेंढ्या थोडा चारा खात आहेत.
शिरवती थोडीशी ना कुत्रा येईल तिथं. चला आपण डॉग आलाय, डॉगला रोटी टाकूयात. चला चला पळून गेला होता तो आधी. मुख प्राणी बघा, खाईल मस्त तो. चालला घेऊन. एक कांद्यात बसला तो, थंडाव्याला बसत असेल ना. हां हे बघा मस्त सावलीमध्ये बसला तो. ठीक आहे चला. हे बघा पप्पा ते जेवणला बसलेत. भाजीपाला तोडला गेला. लय दमला ना आता. चिस लई चिजा होता तिथं लई तिकडं. पोतं भरून ठेव, मार्केटला इकून टाकीन तू. हा मग ते बेडावं लागेल त्याला. तू येस ना. त्याला नाही डायरेक्ट असे ऐकायचे ना डायरेक्ट. हे जसं दिसू राहिले ना ह्याच्यामध्ये तशाच. हे काल आयाने तोडल्या त्या काल ह्या. आता तुमच्या अंगावर राहिलं मशीन घेऊन. हा आयाच्या वावरात जाणार आहे ना आता. तुम्ही खाऊ राहिली का मग? चला मम्मी पप्पा ते आता जेवणला बसलेत. जेवण करतील ते आणि मग नंतर बाजारामध्ये जाणार आहेत. सो आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूयात. कशा प्रकारे वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.